हॅलो. आज 26 जुलै. जगभरात आजचा दिवस मॅंग्रोव्ह डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. कांदळवनं ही कोकणातील बायोडायव्हर्सिटीचा अविभाज्य घटक आहेत. खारफुटीची जंगलं किंवा खारफुटीची दलदल किंवा मँगल्स असं देखील यांना म्हटलं जातं. जमीन आणि समुद्र एकत्र येतात तिथे तग धरून राहण्याची आणि भरती ओहोटीनुसार बदलणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा सामना करण्याची क्षमता कांदळवनातल्या झाडांमध्ये असते. कांदळवनाची खूप सारी वैशिष्ट्य आहेत. यांच्या गुंतागुंतीच्या आकाराची मुळे भरतीच्या पाण्याचा वेग कमी करणाऱ्या बफरसारखं काम करतात. तसंच ओहोटीमुळे होणारी जमिनीची धूप कमी करतात. कांदळवनं ही बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. कारण बऱ्याच प्रकारचे जलचर म्हणजेच मासे, खेकडे, झिंगे यांचं हे आश्रयस्थान आहेत. माशांच्या बऱ्याच प्रजाती इथे ब्रीडिंगसाठी येतात. युनेप या संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण संस्थेनुसार कांदळवनामध्ये जवळपास 3000हून अधिक प्रजाती आढळून येतात. कांदळवनं कार्बन सिंक सारखं देखील काम करतात, म्हणजेच मोठ्या प्रमाणात कार्बन शोषून घेतात. कांदळवनं ही निसर्गाचा महत्त्वाचा भाग आहेत, ज्यांच्या नैसर्गिक रचनेमुळे वारे, सुनामी, चक्रीवादळं अशा संकटांमध्ये ही संरक्षक भिंतीचं देखील काम करतात. अशाच कांदळवनाच्या शेजारून जाणारा आपला KCMचा मार्ग आपलं लक्ष वेधून घेतो. रन फॉर बायोडायव्हर्सिटी असं सांगत कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनसाठी असाच बायोडायव्हर्सिटीने परिपूर्ण असलेला आणि निसर्गाने नटलेला मार्ग आम्ही निवडला आहे. 5 जानेवारी 2025 कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन सेकंड एडिशनला रत्नागिरीसह देशभरातून या मॅरेथॉनसाठी धावणाऱ्या धावपटूंच्या स्वागतासाठी आम्ही तयार आहोत. तुम्हालाही अशा सिनिक रूटवरून निसर्गाचा पुरेपूर आस्वाद घेत मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आजच रजिस्ट्रेशन करा. रन फॉर बायोडायव्हर्सिटी. थँक्यू.